शुभ सकाळ सगळ्यांना। आता वाजलेले आहेत सकाळचे 5:30। तुम्ही म्हणाल की एवढ्या लवकर कुठे चाललेला आहे, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला कळेलच। आम्ही चाललोय सकाळी सकाळी, अगदी छानसं वातावरण आहे हे। हा आहे आमच्या घराजवळचा रोड। सकाळी वॉकिंगला आलेले लोक इथे। हा आहे अहिल्यानगर ते संभाजीनगरचा रोड। सकाळचं वातावरण बघा खूप छान आहे। सनराईज किती प्रसन्न वाटतं आहे। छान गावाकडचं वातावरण, मोकळी हवा, शेती। हे आहे अहिल्यानगर जवळील एक महादेव मंदिर, महादेव खोरा म्हणून प्रसिद्ध आहे। तिथे आलेलो आहे आम्ही ट्रॅकिंगसाठी। हे ठिकाण आहे अहिल्यानगरपासून 20 किलोमीटर। इथे निघालो आहोत आम्ही ट्रॅक कॅम्पसाठी, आता डोंगरावरती चढण्यासाठी। बघा तिथून किती सुंदर दिसतं आहे हे मंदिर। आजूबाजूला सगळे डोंगर आहेत आणि मध्येच हे मंदिर बनवलेलं आहे। आमचे मेंबर सगळे वरती चढायला सुरुवात झालेली आहे। खूप छान ग्रुप आहे आमचा। इथे वर चढल्याच्या नंतर काही मेंबर बसलेले होते रिलॅक्स, काही सेल्फी काढत होते, काही आजूबाजूला फिरत होते। काही बघायला मिळतं का इथे। आज होता मे महिन्यातला पहिला रविवार, जागतिक हास्य दिवस। त्यासाठी आमच्या मॅडमने हास्य योगा घेतला होता। तिथे सगळे छान हसत होते, मनसोक्त हसले सगळे। आणि आता निघलो आम्ही परतीच्या प्रवासाला। 250 ते पावणे 300 मेंबर असतात आमचे सगळे ट्रॅक कॅम्पमध्ये। 15 दिवसातून एक वेळा आम्ही नगरच्या आसपास कुठेतरी जात असतो। इथे होत्या पवनचक्क्या। ह्या डोंगरावरती खूप साऱ्या पवनचक्क्या आहेत। मुलांनाही खूप छान वाटतं असं ट्रॅकिंगला वगैरे जायला। खाली आल्याच्या नंतर इथे बनवत होतो आम्ही भेळ। भेळ ही कोणाला आवडत नाही। मुरमुरे, फरसाण, शेव, कांदा, टॅमॅटो, कैरी, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीरीची चटणी सगळे मिळून आम्ही बनवत होतो इथे। इथे दोघं तिघं दादा कॉफी बनवत होते सगळ्यांसाठी। आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला। हे आहे मंदिर, महादेवाचं मंदिर आहे ते। आणि हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर। त्याच्या पाठीमागच्या साईडला इथे गोमुख आहे। तिथून सीना नदीचा उगम झालेला आहे, बघू शकतात तुम्ही, तिथे दिसते आहे। ह्या गाईच्या मुखातून पावसाळ्यामध्ये, आता पाणी नसल्यामुळे, पाणी नाही आहे तिथे, पाऊस नसल्यामुळे, उष्णता जास्त असल्यामुळे
इथे आपण करणार आहोत श्री गणेशाची आरती. श्री गणेशाची आरती झाल्याच्या नंतर शंभू महाराजांची आरती करणार आहे. सगळे आरतीला थांबलेले होते छान. एवढं छान वातावरण झालेलं होतं ना तिथे. इथे आरती आली होती, आम्ही सगळे आरती घेत होतो. त्यानंतर आमच्या मॅडम इथे बोलत होत्या 2 शब्द. तिथले ग्रामस्थ पण आले होते, गावकरी. ते 5 वाजेपासून येऊन थांबलेले होते. ह्या मंदिरामध्ये नागपंचमीला पण खूप छान कार्यक्रम असतो. इथे सगळे मेंबर भेळ कॉफी घेत होते. तिथल्या ग्रामस्थांनी आमच्या सरांचा आणि मॅडमचा सत्कार सुद्धा केला आहे. आणि आमच्या सरांनी पण त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे. ते ग्रामस्थ होते, त्यांनी याची माहिती सांगितली मंदिराची. इथे केक सेलिब्रेशन चालू होतं, केक कटिंगचं. केक कटिंगसाठी सगळे बच्चे कंपनी आली होती पुढे. आता निघत आहोत आम्ही परत घरी जाण्यासाठी. खूप सुंदर मंदिर आहे. आजूबाजू पूर्ण डोंगर आहे आणि मध्यंतरी मंदिर आहे. हे गावापासून 1-1.5 किलोमीटर असेल. बघा ना, सकाळी सकाळी ते आजोबा बकऱ्या घेऊन चाललेले होते. गावच्या बायांची सकाळी सकाळी कपडे भांड्याची कामं चालू होते. शेतात जायचं काम चालू होतं त्यांचं. गावचं वातावरण बघा. प्रत्येक गाडीला कॅन दिसत असतील. ह्या आहेत दुधाच्या कॅन. नगर जिल्ह्यामध्ये दूध खूप अतिप्रमाणात हे आहे, उत्पादन होतं दुधाचं. गावचं खूप छान वातावरण असतं, पण गावाला राहायला मिळत नाही जास्त दिवस आम्हाला. परत आपण लागलो आहेत संभाजीनगर ते अहिल्यानगरच्या रोडला. इथे दगडी वस्तू बनवणारे कारागीर होते.
बघा ना किती छान महादेवाचे पिंड, नंदी, किती छान कोरीव काम केलेले होते त्यांनी दगडावरती. हे आहे हत्ती, याच्यावरती पण अगदी रेखीव काम केलेलं होतं त्यांनी. किती मेहनतीचं काम आहे हे. दिसायला पण खूप छान दिसत होते हत्ती. छान मूर्त्या बनवलेल्या होत्या त्यांनी. इथे हा वेगळाच दगड होता, अगदी काळा होता. तुळशी वृंदावन ते कंप्लीट झालेलं नव्हतं, पण दगड अगदी वेगळाच होता. खूप छान दिसत होता. हे आहे मातीच्या भांड्यांचं दुकान. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये.